परवर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। 2 ठिकाणी वाहतूक वळवण्यात आलेली आहे। पाहू शकता तुम्ही वाहनांची मोठ्या संख्येने रांग लागलेली आहे। हे जंक्शन आहे, पुढेपर्यंत फार मोठी लाईन लागली आहे। वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सांभाळताना फार वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आणि हा परवळीचा मुख्य महामार्ग आहे, पलीकडे पाहता येतो, आणि हा त्याच्या बाजूचा आहे। एज्युकेशन डिपार्टमेंटकडून होंडा सर्व्हिसिंग सेंटरपर्यंत हा जो मार्ग आहे तो आहे हा। तुम्ही तिकडे त्या जंक्शनवर पाहू शकता की तिथे त्या जंक्शनवरून पण वाहतूक सुरू आहे, दुसऱ्या मार्गावरून ती वाहतूक येते। रुग्णवाहिकाही अडकलेली आहे। आपण पलीकडे जाऊया। हे बघा, वाहतुकीची कोंडी मोठ्या संख्येने झालेली आहे। हा महामार्गाचं काम सुरू आहे इकडे, त्यामुळे वाहतूक इकडून वळवण्यात आलेली आहे या जंक्शनपासून। एवढ्या मोठ्या संख्येने वाहनांची रांग लागलेली आहे। आपल्याला मुख्य मार्गावरील वाहतूक आणि इकडून वळवण्यात आलेली आहे। बरोबर येथील उड्डाणपुलाचे काम पुढील 2 वर्ष सुरू राहणार आहे। आणि ॲम्ब्युलन्स हे पाहू शकता तुम्ही अडकलेली आहे। ॲम्ब्युलन्सला जायलाही स्पेशल मार्ग नाही आहे। वास्तविक ॲम्ब्युलन्ससाठी तत्काळ रस्ता उपलब्ध होणं गरजेचं आहे, आणि ती आता पुढे दुसऱ्या मार्गाने गेलेली आहे, आणि पोलिसांनी त्यांना त्या मार्गाने टाकलेले आहे। तरीही पुढे जाऊन ॲम्ब्युलन्सला रस्ता मिळत नाही आहे। वाहतूक कोंडीत ही ॲम्ब्युलन्स त्यांना दुसऱ्या मार्गाने जाणं सांगण्यात आलं। तिथेही त्या रस्त्यावर कोंडी आहे, पाहू शकता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी इथे आहे। अवजड वाहनं ही पत्रादेवी येथेच थांबणार होती, मात्र हे अवजड वाहन कुठून आलं आता इथे? हे अवजड वाहन पाहू शकता, अवजड वाहनं थांबलेली नाही आहेत। पत्रादेवी येथे अवजड वाहनं थांबवण्यात येणार असं आहे, म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत, रात्री 10 नंतर अवजड वाहनांना म्हापसा पणजी या भागाकडे प्रवेश असणार होता, मात्र हे वाहनं असे अवजड वाहनं दिसत आहेत, त्यामुळे नेमकं संभ्रम निर्माण झालेला आहे। अवजड वाहनांना परवानगी नव्हती सकाळच्या वेळेत, मात्र हे अवजड वाहनं कुठून येत आहेत ते काही कळत नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6पर्यंत अवजड वाहनांना पत्रदेवी येथून म्हापसा व पणजी या मार्गावर सोडण्यात येणार आहे, मात्र ते पाहू शकता अवजड वाहनांना थांबवण्याचं पण पोलीस थांबवत नाही आहेत पोलीस, कारण पत्रादेवी येथे थांबणं अपेक्षित होतं हे अवजड वाहन। अशा प्रकारचे अनेक अवजड वाहनं पुढे मागे आहेत। वाहतूक कोंडीमध्ये जे पर्यटकांच्या गाड्या आहेत, स्थानिकांच्याही गाड्या आहेत, पाहू शकता अशा प्रकारे ही पर्वतीतील वाहतूक कोंडी।
वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहू शकता महामार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, अवजड वाहने जी पत्रादेवी येथे थांबणं अपेक्षित होतं ती थांबवली का जात नाहीत पत्रादेवी येथे, हा मोठा प्रश्न आहे. दररोज रात्री 10 ते 6 या वेळेत या अवजड वाहनांची वाहतूक करणं आवश्यक आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेली आहे. तरीही अवजड वाहनं या महामार्गावर दिसत आहेत. त्यामुळे इतर चारचाकी वाहनं आहेत, छोटी चारचाकी वाहनं आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. हे पाहू शकता पलीकडे तुम्ही उड्डाणपुलाचा काम सुरू आहे. त्या पलीकडे स्टील वगैरे तिथे आणून ठेवलेलं आहे. तिथे क्रेन दिसते तुम्हाला समोर. पुढे शाळा सुटलेली आहे. हे पहा, हे तुम्ही अवजड वाहन पाहू शकता. अवजड वाहनांना परवानगी नसून ही वाहनं येतातच कशी, हा मोठा प्रश्न आहे. शाळेचे विद्यार्थी आहेत, शाळा सुटलेली आहे. हे अवजड वाहन परत पुन्हा लाईन लागलेली आहे इथे. फार मोठी वाहतूक कोंडी आहे. पुढील 2 वर्ष या उड्डाणपुलाचं काम चालूच राहणार आहे, 2 वर्षापर्यंत. मग या 2 ठिकाणी वाहतूक वळवण्याचा सरकारने ठरवलं आहे. वाहतूक खात्याने त्यानुसार नियोजन करण्यात आलेलं आहे. मागील अनेक दिवसांपासून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात होते. आणि 2 सगळ्या पर्यायांची चाचणी घेऊन 2 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने वाहतूक तुम्ही पाहू शकता. शाळा सुटलेली आहे मुलांची. पलीकडे उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. ट्रेन तुम्ही पाहू शकता. उड्डाणपुलाचं काम जे सुरू आहे, ट्रेनचं काम सुरू आहे. रोज या ठिकाणी आता अशा प्रकारची वाहतूक कोंडी अनुभवास मिळते. उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्यापासून ही वाहतूक कोंडी अशीच सुरू आहे. वाहनांची वाढती संख्या, पर्यटकांची वाढती संख्या यामुळे वाहतूक कोंडी आहे. तुम्ही पलीकडे पाहू शकता. हे उड्डाणपुलाच्या पिलर घालण्याचं काम बहुतांश सुरू आहे. स्टील वगैरे घालण्याचं काम सुरू आहे. अवजड वाहनांचा जो मुद्दा आहे तो इथे प्रकर्षाने जाणवतोय की अवजड वाहने जी आहेत ती पत्रदेवी इथे थांबणं अपेक्षित होतं, मात्र ती तिथे थांबवण्यात येत नाहीत. अशा प्रकारे परवरे येथील वाहतूक कोंडी आपण अनुभवलेली आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत वाहतूक कोंडी जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.